आज ना मला उठायला थोडासा लेट झालेला होता. म्हणजे दररोज मी 5 वाजता उठते, पण आज 5:30 वाजलेले होते. अर्धा तास लेट होते. त्यामुळे ना मला प्रत्येक कामाला थोडासा लेट झाला. कारण 8 वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं. सगळी मॉर्निंगची कामं आणि स्वयंपाक. कारण दिनेश 8 वाजता जातो कॉलेजला. त्यामुळे थोडीशी घाईगडबड आता चालू झालेली आहे. म्हणजे रुटीनमध्ये बराच फरक आलेला आहे. जी 2-3 महिन्याची सुट्टी होती ना, आता थोडासा रुटीनमध्ये चेंज आलेला आहे. म्हणजे सगळं वेळेत करणं गरजेचं आहे. थोडासाही लेट झाला, 5 मिनिटही लेट झालेला, मग दिनेश तसाच जातो. तर मी काय केलं, अगोदर जे आहे ना वरण भात बनवलं. ते झटपट होतं, जास्त वेळ लागत नाही. कारण आपण भाजी बनवतो त्यावेळेस भाजीला तयारी करायला थोडासा वेळ लागतो. पण मी वरण भात बनवलं, दिनेशचं जेवण झालेलं आहे. आता थोडंसं निवांत करत आहे. दूध पण लवकरच आलेलं होतं, पण दूध मी गरम करायला ठेवलं नाही, आत्ता ठेवलेलं आहे. कारण तेव्हा वेगळीच घाईगडबड चालू होती. भेंडी मी कट करून घेतली आणि कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे 4-5 पाकळ्या. आणि त्यामध्ये मी भेंडी टाकून फ्राय करून घेत आहे अशा पद्धतीनं. म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जे लसूण टाकलेला असतो ना आपण, त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आणि भाजी खूप छान टेस्टी बनून तयार होते. जसं आपण टिफिनला वगैरे द्यायचं आहे. आणि मुलांना आवडत नाही आहे तर अशा पद्धतीनं बनवून बघा, मुलं खूप आवडीनं जेवण करतील. तर भेंडी मी फ्राय करून घेतलेली आहे, ताटात काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं आणि जोपर्यंत मोहरी तडतडत आहे तोपर्यंत मी गेट बंद करून येते. हवा खूप येत आहे. दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि बाबांची होत आहे आंघोळ. तोपर्यंत मी पटकन भाजी बनवून घेते. भाकरी पण बनवायची आहेत. आणखीन देवपूजाही झालेली नाही आहे. तर अशी धावपळ माझी चालू असते. गेट बंद करून आले, पडदा लावलेला आहे आणि तोपर्यंत दूध उतू जात होतं. म्हणजे दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे, लगेच उतू जायचं काम करतं. मग परत आपल्याला आणखीन डबल कामं होतात. ते दूध उतू गेलं, मग परत सगळं काढा, स्वच्छ दिवा. तर इकडे भाजी मी कशा पद्धतीनं बनवत आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं, मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि आता टाकूया कांदा. तर इकडं मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा थोडासा मोठा मी कट केलेला आहे, कारण खूप घाईगडबड सुरू होती सकाळी आणि मला बनवायचं होतं वरण भात. मग त्यावेळेमध्ये मी 2 कांदे जे आहेत ना, कांदे असे येत आहेत ना एकदम मध्ये काळपट असतात, मग मला ते धुल्याशिवाय कट करताच येत नाही. तर साल काढून मी 2 कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि दोन्ही कांदे मी कट केले थोडेसे मोठ्या आकाराचे. कारण दिनेश ना खूप घाईगडबड करत होता. मग मी आज काहीच बनणार नाही आणि लेट झालेला आहे, मला फक्त 5 मिनिट राहिलेत, 10 मिनिट राहिलेत असं म्हणत होता. मग ज्या वेळेमध्ये समोर व्यक्ती थांबून टायमिंग सांगतो ना की फक्त 2च मिनिट राहिलं, मग मी 3च मिनिट राहिलं, मग त्या वेळेमध्ये माझ्या हातातली कामंही खाली पडतात. मग तसंच झालेलं होतं. घाईगडबडीत ते कांदा पूर्णपणे मी मोठा कट केला आणि त्यामधलं थोडासा कांदा वरणाला टाकला आणि बाकीचा मी भाजीला ठेवलेला होता. तर इकडे मी चहा पण बनवत ठेवलेला आहे. म्हणजे चहासुद्धा पिलेला नाही आहे मी. तुम्ही विचार करा किती धावपळ माझी चालू आहे की चहा प्यायलाही मला वेळ भेटलेला नाही आहे. म्हणजे मॉर्निंगला असं होतं, पण आपण वेळेत उठलो ना असं होणार नाही आहे, म्हणून 5 वाजता उठणं गरजेचं आहे. तर इकडं कांदा व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे. म्हणजे हलकासा कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी सुके मसाले टाकलेले आहेत. जसं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे. परतून घेतल्यानंतर मी भेंडी टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पाणी वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे, कारण मी अगोदर लसूण टाकून तेलामध्ये भेंडी जास्त वेळ फ्राय करून घेतली. छान सॉफ्ट झालेले आहे, त्यामुळे आता भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. कमी गॅसवरती थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे आणि इकडे चहा पण उकळून तयार आहे. तर या तर मग सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. आज मॉर्निंगचा चहा आत्ता भेटत आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळचे 8:30 पावणे 9 वाजत आहेत. आत्ता मी चहा बनवला. पूजासुद्धा नाही झालेली आज ना, थोडंसं सुनं वाटत आहे. कारण दररोज सकाळी लवकर मी पूजा करायची. पूजा झाली ना, आपली दिवसाची सुरुवात पूजापासून झाली ना, खरंच मन प्रसन्न राहतं आणि काम करते वेळेस ना खूप छान वाटतं मला. पण आज नुसताच गोंधळ झालेला आहे. आज मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे, एकही काम माझं वेळेत झालेलं नाही आहे. असं कधी असं होतं ना. तर इकडे भाजी बनवून तयार आहे. परत मी इकडं आणखीन थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे कमी गॅसवरती. तोपर्यंत मी भाकरी बनवते. म्हणजे बाबांचा आवरलेला आहे, जेवण करायला बसलेले आहेत आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला, फक्त भाकरी बनवायच्या आहेत. चहा बनवला पण मला प्यायला भेटलेला नाही आहे. तसा चहा ठेवल्यानंतर पूर्ण गार झालेला होता, तर मी गरम करून पिलेलं होतं. म्हणजे चहा असंच एक 15-20 मिनिट ठेवलं मी, कारण भाकरी बनवणं, जेवायला वाढणं यामध्ये मला ते वेळ भेटलेला नव्हता. तर असं होत असतं ना. तर निवांतपणे नंतर चहा बनवला तरी ठीक होतं, पण मला ना सकाळी एक सवय आहे, डिकाशन चहा किंवा दुधाचा चहा मी पित असते. पण आज मी कुठला चहा पिलेला नाही ना, पाणी पिलेलं आहे. म्हणजे दररोज मी थोडंसं निवांत बसून गरम पाणी पिते, पण आज मला अजिबात वेळ भेटलेला नाही आहे. असो, आता पटकन भाकरी बनवून घेते. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मळून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून मी. म्हणजे 4-5 भाकरीच्या हिशोबाने मी इकडं पीठ मळून घेतलेलं आहे. भाकर थापून घेतली, तव्यावरती टाकलेली आहे. भाकर टाकते वेळेस ना तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे. थोडासाही गार तवा असला, भाकर व्यवस्थित उठली जाणार नाही, त्यामध्ये पचणारच नाही आहे. त्यामुळे तवा व्यवस्थित गरम करायचा. लोखंडी तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो. एक वेळा तवा गरम झाला की मग भाकरी व्यवस्थितच बनतात. तर पाणी फिरवलं आणि भाकर लगेच पलटून घेतलेली आहे. आणि भाकर आपल्याला सतत उलट पलट करायचं नाही आहे, कारण
भाकर तसं केल्यानं कडक होते, फुलणारही नाही व्यवस्थित. त्यामुळे भाकर जी आहे ना एका साईडनं एका बाजूनं व्यवस्थित शेकून घ्यायची, मग नंतर पलटायची. मग बघा भाकर व्यवस्थित फुलली जाते. तोपर्यंत मी दुसरी भाकर पण थापून ठेवलेली आहे आणि ही भाकर मी शेकून घेते आणि संग बाबांना जेवायलाही वाढते. तर ही पण भाकर मी तव्यावरती टाकलेली आहे आणि पटकन याला पाणी फिरून पलटून ठेवूया आणि तोपर्यंत मी बाबाला जेवायला वाढते. तर असं होतं ना, ज्यांच्या घरामध्ये एकटे जण जसं माझ्यासारख्या ताई आहेत त्यांच्या घरामध्ये अशी धावपळ होते. आणि इकडे बघू शकता घाई गडबडीत मी काय काय करते, मोडा तोडा सांडा लवंडा होतच असतो. तर इकडे भाकर मोडतच होती ती तशी झालेली होती. तर असं पटकन बाबांना जेवायला वाढते. तर इकडं वरण दिलेलं आहे, भेंडीची भाजी बनलेली आहे, भात आणि भाकरी आणि ताक पण बनवते, तडका देऊन बनवते. पण बाबा ताक वगैरे घेत नाही आहेत, त्यामुळे मी आता ताकाची घाईगडबड केलेली नाही आहे. तर इकडं गरमागरम जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला? तर तुम्ही सांगा तुमच्या घरामध्ये स्वयंपाक कसा बनतो, म्हणजे चपाती भाजी का आमच्यासारखा साधा सिंपल स्वयंपाक असतो, जसं ज्वारीची भाकर भाजी भात वरण इतकं आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट आहे. आणि मला वाटतं यानंच पोट भरतं. आपण एका साईडला पंचपक्वान्न ठेवले आणि एका साईडला ज्वारीची भाकर आणि ठेसा ताक ठेवलो ना, तर आपण तेच घेऊ, ते जेवण करतो. कारण जेवण जितकं साधं आहे ना तितकं व्यवस्थित असतं आपल्या शरीरालाही. कारण आजकालचं असं झालं ना, सगळ्यांची आवडच अशी झालेली आहे की तेलकट गोड त्यामध्ये पदार्थ खूप सारे असे बनलेले असतात आणि तशीच थाळी आजकाल सगळ्यांना आवडते. पण आमच्या घरामध्ये गोड वस्तू जास्त बनत नाही, म्हणजे गोड पदार्थ फक्त मला आवडतात, बाकीच्यांना कुणालाही गोड पदार्थ आवडत नाहीत. कधीतरी अधूनमधून मी बनवते खीर वगैरे फक्त माझ्या आवडीमुळे. तर तुम्हाला बोलत बोलत देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे. आता बाकीची कामं आवरून घेऊ. तर जिरं कालच आणलेलं आहे, पण मी डब्यात भरलेलं नव्हतं, मसाला डब्यामधलं संपलेलं होतं, ते डबा भरून घेतला आणि तसंच पॉकेट मी ठेवलेलं होतं. आणि असंच ठेवलं तर सांडा लवंडा होतो. तर म्हणलं अगोदर हे जिरं भरून ठेवावे. तर जिरं भरून ठेवलेलं आहे. आणि या वेळेमध्ये किचन अस्तव्यस्त आहे, खूप पसारा झालेला आहे, कारण स्वयंपाक बनलेला आहे. मी काहीच उचललेलं नाही. अगोदर मी देवपूजा केली, कारण मला अगोदरच लेट झालेला होता. तर देवपूजा झाली, आता पसारा आवरून घेऊया. आणि सकाळीच मी भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या, दोडके भेंडी हे सगळं. भेंडीची भाजी तर बनलेली आहे, पण दोडके आणखीन थोडीशी भेंडी ठेवलेली आहे, तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं. आणि भाकरी तर बनल्या, पण त्यावेळेस माझ्या लक्षात राहिलं की मला शेंगा पण भाजायच्या होत्या. तर आता परत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि शेंगा इकडच्या रूममध्ये मी ठेवलेल्या आहेत. शेंगा घेऊन येते आणि भाजायला ठेवते अगोदर. आणि डब्यातले तांदूळ पण संपलेले आहेत, तर तांदळाचं पोतं पण मी इकडे आणते, म्हणजे पॉकेट तिकडे ठेवलेलं होतं ते पण घेऊन आलेले आहे. तर तेही भरून ठेवते, म्हणजे जे जे डबे रिकामे झाले त्यावेळेमध्ये मी भरून ठेवत असते, कारण सकाळी ना घाई गडबड असते त्यावेळेमध्ये होत नाही आहे. तर हरभरा डाळीची भरणी रिकामी झालेली आहे बघू शकता, आणि तांदळाचाही डब्बा जे आहे ना तेही रिकामा झालेला आहे. तर तांदूळ काढून घेते आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ना वरच्या साईडला ठेवलेली आहे, तर दिनेश आल्यानंतर तो काढून देईल, मला ते पोहोचणार नाही आहे. तर फक्त तांदूळ मी इकडे काढलेले आहेत आणि शेंगा पण मी भाजत ठेवलेल्या आहेत, म्हणजे संग ही कामं आवरत आहे. परत मला कपडे धुवायचे आहेत, भांडे क्लीन करायचे आहेत, खूप सारी आपली छोटी कामं होऊन जातात. आणि कसं आहे ना, एक रुटीन असतो आपला, स्वयंपाक झालं जेवण खाणं झालं की पटकन भांडे क्लीन करायचे आणि कपडे धुवायचे. मग ही काम झालं की म्हणजे हे एक्स्ट्राच आहे, ते नंतर दिवसभर होत राहतं. पण जे रेग्युलर कामं आहेत त्या अगोदर धावपळीनं आपण करत असतो. मग ही कामं आवरली की थोडंसं निश्चिंत वाटतं मनाला की बाबा सगळं आवरलेलं आहे. आणि जे एक्स्ट्राचं काम आहे ते केलं तरी चालतं, किंवा आपण उद्याच्याला केलं तरी पण चालतं. तर डब्यात तांदूळ भरून ठेवलेले आहेत आणि शेंगा पण भाजून घेतलेल्या आहेत. आता बनवून घेऊया ताक. तर इकडे दही घेतलेलं आहे मी, म्हणजे पूर्णपणे दही घेतलेलं नाही, त्यामधलं अर्धं दही घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी टाकलं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून रवीनं हलवून घेते आणि तडका देणार आहे. म्हणजे हे वातावरण असं आहे ना थंडगार, त्यामुळे ताकाला तडका दिल्याशिवाय ताक प्यायला घेत नाही आहे मीच, कारण मला तर आहेच प्रॉब्लेम सर्दी, म्हणजे या दिवसामध्ये सर्दी खूप लवकर पकडली जाते. आणि आंबट आणि गार अशा वस्तू खाल्ल्यानं मग सांगूच नका अशी अवस्था होते माझी, विनाकारण शिंका येणं सर्दी होणं हे सगळं आहेच आहे. तर इकडं मी तडका पॅन ठेवलेला आहे. शेंगा पण व्यवस्थित भाजले आहेत, पण हे लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना, त्यामुळे त्या शेंगा तशाच ठेवल्यात मी, छान कडकपणा येतो त्याला. जसं भंडीवरती शेंगा भेटतात ना गरमागरम, तशाच शेंगा म्हणून तयार होतात. तर इकडे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकूया. कढीपत्ता टाकू शकता, लसूण पण टाकू शकता, छान फ्लेवर येतो त्याचा पण. फक्त मी इथं जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि ते छान तडतडलं की आपल्याला ताकामध्ये ओतायचं आहे. यानं 2 फायदे आहेत, आपली तब्येतही ठीक राहते, म्हणजे सर्दी वगैरे होणार नाही, आणि टेस्ट पण खूप छान येतो ताकाला अशा पद्धतीनं. तिकडे पॅनमध्ये थोडंसं ताक टाकलं आणि ते त्यामध्ये पलटलेलं आहे. तर बघू शकता इकडं मस्त असं तडक्याचं ताक बनवून तयार आहे.
तर मी यांचा वेट करत आहे, म्हणजे आमचंही जेवण झालं की मग पूर्णच भांडी मला क्लीन करता येतील, तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. तर पूर्ण घरात मी आणखीन एक वेळा झाडू मारून घेतलेले आहे, टी टेबल वगैरे पुसून घेतलं, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा हे काम होतंच होतं, कारण समोरून हवा असते ना, त्या हवेमध्ये खूप सारा धुरळा पण उडून येतो आणि ते सगळं येऊन त्या सोफ्यावरती, टी टेबलवरती, टी व्हीवरती बसत असतं. मग दुपारच्या वेळेमध्ये ही साफसफाईची कामं मी केलेली आहेत. परत कपडे धुणं, भांडे क्लीन करणं, ही सगळी कामं आवरली. तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. दिनेश जेवण केलं आणि अभ्यास करत बसलेला आहे आणि दुपारचे हे भांडे थोडेफार झालेले आहेत, हे पण मी स्वच्छ करून घेते. म्हणजे दिवसभर चलत असतं आपल्याला, स्वयंपाक करायचं, जेवण खाणं करायचं, परत ते भांडे घासायचे. कपड्याचं ठीक आहे, एक वेळा कपडे धुवले की परत परत आपल्याला ते धुवायची गरज नाही आहे, पण भांड्याचं असं असतं ना की दिवसभर ते भांडे पडत असतात तर भांडे क्लीन करण्या अगोदर मी इकडं खोबरं ठेवलेलं आहे, खूप सारं बघू शकता, ओलं खोबरं आहे. पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे 4 दिवस राहिले. मला याचे लाडू बनवायचे आहेत, पण बनवणं झालंच नाही आहे, तर म्हटलं आज बनवून घ्यावं. तर इकडे खोबरं जे आहे ना मी स्वच्छ धुवून घेत आहे 2-3 पाण्यानं, म्हणजे थोडंसं त्यावरती पिवळं झालेलं होतं, म्हणून मी काय केलं ते स्वच्छ धुवलं आणि पाणी भरून मी ठेवलेलं होतं. म्हणजे या दिवसामध्ये ओलं खोबरं ठेवणं खूप कठीण आहे, खूप लवकर खराब होतं ते, 3-4 दिवस ठेवणं खूप कठीण आहे. तर मी त्याच पूर्ण नरवट्या काढून पाणी भरून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. 2-3 दिवस झालेलं आहे, कारण 2-3 दिवस मुहूर्तच लागलेलं नाही याचा, करावं होतच नव्हतं, वेळ कसा जातो त्या कामात कळत नव्हतं. तर म्हटलं आता हे राहणार नाही याच्या पुढं, तर आज करायचं. तर इकडं खोबरं जे आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता परत मी धुवत आहे, म्हणजे 2-3 पाण्यात तर धुवलं मी, तरी पण जी पिवळा पण याच्यावरती आलेलं ना ते पूर्णपणे मी काढत आहे. आणि ओल्या खोबऱ्याची खूप सारे रेसिपी बनतात, पण मी बर्फी बनवते किंवा लाडू परफेक्ट बनतात आणि खूप छान टेस्ट येतो आणि 3-4 दिवस ठेवून आपण खाऊ शकतो, खूप छान लागतात. तर मी हे लाडूच बनवते जेव्हाही माझ्याकडे खोबरं असतं ना, म्हणजे आपण नारळ वगैरे ओवाळतो, खूप सारं नारळ असतं, मग त्याचं काय बनवायचं. आपण चटणी बनवली तर त्यामध्ये इतकं नारळ लागणार नाही आपल्याला, जसं इडली डोसा बनवतो आपण त्यासोबत चटणी बनवतो, मग त्या चटणीला इतकं खोबरं लागणार नाही आहे आणि दररोज ही चटणी खावीशी वाटत नाही आहे. तर लाडू मी बनवते किंवा बर्फी बनवते, छान बनतात. तर तुम्ही काय करता असं ताजं नारळ असलं तर मला नक्की सांगा. तरी खोबरं मी पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेला आहे मी कॉटनचा कपडा. आता तुम्ही म्हणाल तर हे कसला कपडा घेतला आहे, तर हे सवळ्याचा कॉटनचा कपडा आहे. मी असे 2-4 कपडे बनवून ठेवलेत किचनमध्ये, आपल्याला काही पुसण्यासाठी वगैरे व्यवस्थित आहेत, कारण हे कॉटन आहे. तर याच कपड्यानं मी पूर्णपणे खोबरं जे आहे ना पुसून घेत आहे, पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे आपल्याला. मग हे आपण ग्राइंड करू शकता, म्हणजे खिसणीवरती खिसू शकता किंवा मिक्सरला वाटून घेतलं तरी पण चालतं. म्हणजे खिसणीवर खिसायला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण एकदम छोटे छोटे तुकडे झालेले आहेत याचे, म्हणून मी काय केलं एकदम बारीक तुकडे करून मिक्सरलाच मी हे वाटण करून घेणार आहे. आणि याची बर्फी किंवा लाडू काही बनवा, व्यवस्थित बनतं आणि टेस्ट खूप छान येतो. फक्त बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, वेळखाऊ काम आहे, पण हे ताजं नारळ वाटोळं होणार नाही आहे आणि याचे लाडू बर्फी खूप छान टेस्टी बनून तयार होते. तर इकडे आमचे राजकुमार काय करत आहे तर लिस्ट बनवत आहेत, म्हणजे आता दिनेशचे पप्पा जाणार आहेत देवाला, म्हणजे 15 दिवसाचा टूर आहे त्यांचा, तर त्यांना पॅक करून देण्यासाठी जे रेसिपी बनणार आहेत ते दिनेशला सांगत आहे, लिस्ट बनवत आहे की काय काय आणायचं आहे. म्हणजे आता चिवडा बनणार, लाडू बनणार, आणखीन विचार करत आहे आणखीन कुठल्या रेसिपी मला बनवायच्या आहेत. तर बघूया, आणखीन 2-4 दिवसाचा टाईम आहे. दिनेशचे नखरे कसे चालतात घरी आल्यानंतर. तर लिस्ट तर बनलेलीच आहे, तर दिनेशला तेच म्हणत आहे की अगोदर सगळा किराणा घेऊन ये, म्हणजे जसं मी रेसिपी बनवेन तसं मला आठवण येणार आहे की आणखीन काय काय सामग्री लागणार आहे. पण चिवडा वगैरे बनवण्यासाठी मुरमुरे लागणार आहेत, तर दिनेशला तेच म्हणलं की मुरमुरे शेंगदाणे हे तरी आणून दे, मग बाकीची रेसिपी बघूया. तर इकडं खोबरं मी खाऊन पण बघितलेलं आहे, म्हणजे 3-4 दिवस झालं ठेवलेलं आहे ना, त्यामध्ये खराब तर झालेलं नाही, म्हणजे वास वगैरे तर येत नाही, तेच बघत होते, पण खोबरं व्यवस्थित आहे. तर इकडं मी खोबरं जे आहे ना ते आता बारीक मी कट करत आहे. कटर घेतलेला आहे, कटर ना खूप छान आहे, म्हणजे या कटरनं आपली कामं सोपी होतात, जास्त वेळ लागणार नाही. बघू शकता तुम्ही, झटपट हे नारळ कट होत आहे. आणखीन आपल्याला कुठल्या भाज्या कट करायच्या आहे, जसं हिरवी मिरची आहे, गवारची शेंग आहे, अशा भाज्या पण खूप लवकर यानं बारीक होतात, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. जेव्हा हे घाईगडबड मॉर्निंगला तर आपल्या मागे धावपळ असते, त्यावेळेमध्ये हे कटर खूप उपयोगी पडतं. तर मी नारळाची बर्फी किंवा लाडू कसे बनवले नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन काय बघायला तुम्हाला आवडेल, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.